नमस्कार. आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे. पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. एक नुकतंच लग्न झालेलं नवीन जोडपं होतं. पती-पत्नीचा दोघांचा सुखाचा संसार सुरळीतपणे सुरू होता. पत्नी घरकाम करत होती तर तिचा नवरा जो होता तो बाहेर कुठेतरी जाऊन काहीतरी काम करत होता. जेव्हा ती महिला घरी राहत होती अशा वेळी तिचा एक चुलत भाऊ त्या महिलेवर वारंवार भेटण्यासाठी येत होता. त्याचं त्या महिलेच्या घरी येणं इतकं दाट प्रमाणामध्ये वाढलं की जवळपास जे काही शेजारी होते त्यांना देखील नवल वाटत होतं की या महिलेचा भाऊ इतका दाट प्रमाणामध्ये तिथे काय येत असेल. असं जेव्हा शेजारी देखील त्याच्या भाऊजीला म्हणजेच जो त्या महिलेचा नवरा होता याला देखील विचारत होते की तुमचा जो मेव्हणा आहे हा खूप दाट प्रमाणामध्ये तुमच्या घरी येत आहे, तेव्हा जो हा त्या पत्नीचा नवरा होता हा देखील लोकांना सांगत होता की त्याची ती चुलत बहीण आहे, त्यामुळे ते त्या महिलेला भेटण्यासाठी वारंवार येत आहे. पण जेव्हा एक हत्याकांड घडलं, लोकांसमोर याच्या वारंवार येण्यामागचं कारण समोर आलं, त्यावेळेस लोकांनाही या गोष्टीवर अजून विश्वास बसत नव्हता. तर ही संपूर्ण घटना आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आशा करतो की तुम्ही सर्व आपल्या कुटुंबियासोबत सुखरूप आणि सहकुशल असाल. सोबत विनंती करतो की या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून एका मराठी माणसाला सहकार्य नक्की करा. तर मंडळी, संपूर्ण सत्यघटना सविस्तर पद्धतीने जाणून घेऊयात. ही संपूर्ण घटना आहे बिहार राज्यातील. बिहार राज्यामध्ये चंपारण असा एक जिल्हा आहे आणि या चंपारण या जिल्ह्यामध्ये मोतीहार असं एक शहर आहे आणि याच शहरामध्ये चकिया असं एक रेल्वे स्टेशन आहे. या रेल्वे स्टेशनच्या हद्दीमध्ये 13 डिसेंबर 2024 या दिवशी सकाळी सकाळी एक मृतदेह एका झोपडीमध्ये पडलेला काही लोकांना दिसला. तेव्हा जे वाटसर होते, जे काही लोक होते ज्यांनी हा मृतदेह पाहिला, तेव्हा त्याच या घटनेची पोलिसांना माहिती त्यांनी दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला. त्यावेळेस तो मृतदेह त्याची गळा चिरून कोणीतरी हत्या केलेली होती. मृतदेह हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. रेल्वेच्या हद्दीमध्ये असल्यामुळे रेल्वे कर्मचारी देखील त्या घटनास्थळी पोलीस कर्मचारी दाखल झाले. त्यांनी देखील या तपास कार्याला सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी सर्वात अगोदर त्या मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम हाती घेतलं. मृतदेह होता अशरफ अन्सारी अशा व्यक्तीचा. तो राजेपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्याचं एक गाव होतं, त्या ठिकाणचा होता. त्याच्या नातेवाईकांना सूचना दिली गेली तेव्हा त्याचे नातेवाईक देखील त्याचे कुटुंब त्याच्या मृतदेहाच्या ठिकाणी आले आणि त्यांनी त्या मृतदेहाची ओळख पटवली. पोलिसांनी सर्वात अगोदर त्यांना चौकशी करायला सुरुवात केली. त्यावेळेस जो हा मृतक होता त्याचं नाव अशरफ. हा अशरफ याची एक लहान बहीण होती. त्या बहिणीला एक नवीन नंबरवरून त्या अशरफला फोन आल्याचं माहीत झालं होतं. त्या मुलीने पोलिसांना त्याची सूचना दिली की या भावाला एक नवीन नंबरवरून कॉल आलेला होता आणि त्या कॉलवरूनच त्याला या चकिया रेल्वे स्टेशनवर बोलवण्यात आलं होतं. त्यासाठी तो त्या व्यक्तीला भेटण्यासाठी आलेला होता. तो व्यक्ती कोण होता हे त्या मुलीला माहीत नव्हतं. त्यानंतर तो जो नंबर होता त्या नंबरला पोलिसांनी घेतला. त्याचे कार्ड डिटेल्स काढण्यात आले. त्याचं लोकेशन शोधण्यात आलं. त्यांचं लोकेशन जेव्हा शोधलं त्यावेळेस मुझफ्फर या रेल्वे स्टेशनजवळ तो व्यक्ती होता. त्याचं लोकेशन या रेल्वे स्टेशनवर होतं. तेव्हा पोलिसांनी मुझफ्फरपूर पोलिसांना याची सूचना दिली आणि त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्या व्यक्तीला मोतीहार पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याला मोतीहार या पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं. तिथं आणण्यात आल्यानंतर त्याला विचारायला सुरुवात केली. सर्वात अगोदर पोलिसांनी त्याचं नाव विचारलं. त्याचं नाव होतं मोहम्मद वाईद. मोहम्मद वाईद हा मोतीहार या गावचा रहिवासी होता. ह्याच गावामध्ये त्याची पत्नी आणि ते दोघे असं दोघांचं सुखी कुटुंब होतं. त्यानं पोलिसांना सांगितलं की हा जो खून झालेला होता हा त्याच्या पत्नीच्या चुलत भावाचा मृतदेह आहे आणि हा जो खून आहे हा त्यानंच वाईद याने केला होता. जेव्हा पोलिसांनी याचं कारण विचारलं की तुझ्याच पत्नीच्या चुलत भावाला असं निर्भयपणे तू मारण्याचं काय कारण होतं, तेव्हा त्यानं पोलिसांना एक धक्कादायक माहिती दिली. त्यानं सांगितलं की जी त्याची पत्नी होती आणि तो तिचा चुलत भाऊ होता. अशरफ या दोघांमध्ये बऱ्याच दिवसापासून अनेक संबंध होते. अनैतिक प्रेम होते. जो अशरफ होता त्याच्या पत्नीला वारंवार भेटण्यासाठी येत होता आणि तो खूप दाट प्रमाणामध्ये येत होता. ज्यावेळेस
घरी नसायचं मी त्यावेळेस अशरफ तिला भेटायला यायचा आणि जे काही शेजारी लोक होते त्याला वारंवार विचारत होते, तुझा जो मेहुणा आहे हा खूप प्रमाणामध्ये तुझ्या घरी येतो, याचं कारण काय आहे? तेव्हा हा लोकांना सांगत होता की तो माझा मेहुणा आहे, माझ्या पत्नीचा चुलत भाऊ आहे आणि माझ्या पत्नीला तो भेटण्यासाठी येत आहे. लोकही त्याच्यावर काही शंका घेत नव्हते, पण हा जो नवरा होता त्याला कुठेतरी वाटत होतं की त्याची पत्नी आणि चुलत भाऊ आहे, या दोघांमध्ये काहीतरी अनैतिक संबंध आहेत. यांच्यामध्ये काहीतरी वेगळंच चालत आहे. त्यानं त्या महिलेचं कॉल रेकॉर्डिंग तपासून पाहिलं. त्यानं त्याच्या मोबाईलमध्ये कॉल रेकॉर्डिंग ऑन करून ठेवलेली होती. त्या महिलेला देखील माहीत नव्हतं आणि जेव्हा या दोघांमध्ये संभाषण बरेच दिवसापासून होतं, हे सर्व गोष्टी ऐकलेल्या होत्या, याला कळालं की त्याची जी पत्नी आहे आणि तिचा जो चुलत भाऊ आहे अशरफ, या दोघांमध्ये बऱ्याच दिवसापासून म्हणजे लग्नाच्या अगोदरपासून या दोघांमध्ये संबंध होते. आणि जो अशरफ होता त्याच्या चुलत बहिणीसोबत लग्न करायला देखील तयार होता आणि जी वाहिदची पत्नी होती ही देखील त्याच्यासोबत लग्न करायला तयार होती. पण दोघांच्याही कुटुंबियाने याला विरोध केलेला होता, कारण नात्याने हे दोघेही चुलत बहीण भाऊ होते आणि त्यांनी त्यांच्या मुलीचं लग्न हे बळजा वाहिद यांच्यापासून लावून दिलं होतं. आता लग्न झालं होतं तरी पण जो अशरफ होता हा वारंवार त्या मुलीला म्हणजे त्या महिलेला भेटण्यासाठी येत होता. ही आता नात्यानं चुलत बहीण होती, त्यासाठी त्यांच्यावर कोणीही शंका घेत नव्हते. पण हा जो अशरफ होता हा खूप दाट प्रमाणामध्ये त्या महिलेला भेटण्यासाठी येत होता. जो तिचा नवरा होता वाहिद याला देखील शंका आली, त्यामुळे त्यानं त्या महिलेचे कॉल रेकॉर्डिंग ऑन करून ठेवलेले होते. त्या महिलेला देखील माहीत नव्हतं आणि त्यानंतर ती पूर्ण त्यांची कॉल रजिस्टर्ड होती, त्यांना ऐकली होती आणि त्यामुळे याला आता खात्री पटली होती की या दोघांमध्ये अनैतिक संबंध आहेत. यानं कुणालाही काही न सांगता थेट 12 डिसेंबर 2024 या दिवशी त्याला एका नवीन नंबरवरून कॉल केला आणि त्याला सांगितलं, आपण दोघं आज पार्टी करूयात, मला भेटण्यासाठी तू ये. राजापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्याचं गाव होतं अशरफचं. तरी अशरफ तिथून त्याला त्याच्या भाऊजीला म्हणजे वहीदला भेटण्यासाठी त्या रेल्वे स्टेशनला आला होता. रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर जवळच त्यांची एक झोपडी होती. त्या झोपडीमध्ये हे दोघेही दारू पीत बसले आणि जेव्हा अशरफला भरपूर प्रमाणामध्ये दारू पाजली तेव्हा अशरफ हा खूप बेशुद्ध अवस्थेमध्ये आला होता. अशा वेळेस त्याच्यासोबतच त्याने एक धारदार चाकू आणला होता आणि त्या चाकूनं त्यानं त्या अशरफच्या गळ्यावर वार केले. अशामध्ये अशरफचा जागीच मृत्यू झाला. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्यानंतर वाहिदनं तिथून पळ काढला. जेव्हा दुसऱ्या दिवशी पोलिसापर्यंत ही गोष्ट पोहोचली, पोलिसांनी येऊन घटनास्थळी पंचनामा केला आणि मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर हा जो नंबर होता या नंबरपर्यंत पोलिसांनी CDR काढला. सर्व काही माहिती जेव्हा वाहिदला कळाली त्यावेळेस वाहिदनं त्याचं घर सोडून तो मुझफ्फर या गावी गेला होता. तेथून देखील त्याला मुंबईला पळून जायचं होतं, पण अगोदरच पोलिसांनी मुझफ्फरपूर पोलिसांना सूचना दिली आणि त्यांनी त्याला ताब्यात घेतलं. तर आता या संपूर्ण कलेला होता तो वाईदवर गुन्हा नोंद करून त्याला अटक केलेली आहे. तर मंडळी, ही संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणालाही बदनाम करणे किंवा एखाद्या पवित्र नात्याला कलंकित करणे हा नसून फक्त तुम्हाला सतर्क आणि सावधान करणे, जागरूक करणे हाच आहे. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जाता जाता व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका अशाच नवीन घटनेमध्ये. तेव्हा सतर्क रहा, सावधान रहा, सुरक्षित रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.